सर्वांना जय भीम। आम्ही सर्वजण कारोंडे गावचे सर्व मतदार आहोत आणि आमचं मतदान दहेगाव जिल्हा परिषद गट 37 मध्ये आहे। या ठिकाणी आम्ही सर्वजण मतदान हे फक्त शाहू फुले आंबेडकर या विचारांच्या उमेदवारांनाच करणार आहे। या ठिकाणी जरी भाजप असेल तरी आजपर्यंत आपण भाजप जसं सत्तेवर आलं आहे तो त्यावेळेसपासून हे भाजप आपल्या भागात नेहमी जातीवादी राजकारण करत आलेलं आहे। आणि आपण आताच जर बघितलं तर दिल्लीमध्ये जो SC ST यांच्या बाजूने जो विद्यार्थ्यांच्या बाजूने कायदा आलेला होता तो यांनी 3 दिवसात बंद केलेला आहे, त्याच्यावर बॅन आणलेला आहे। आणि त्यामुळं अनेक काहीही करून आपण पुन्हा एकदा जर भाजपला साथ दिली तर पुन्हा आपण एकदा पेशवाईमध्ये लोटले जाणार आहोत आणि या दलित बांधवांना पुन्हा एकदा गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी आजपर्यंत जो भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला होता तो सर्व या शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांनी त्यांना मदत केली होती, परंतु त्यांनी त्यांच्या विकासाबद्दल कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही आणि जातीवाद करत आलेले आहेत। आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी जो भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली होती त्यामध्ये 1 नंबरचे आरोपी म्हणून या तालुक्यात जे निवडून आलेले आमदार होते, माजी आमदार रामभाऊ सातपुते, हे त्यामध्ये 1 नंबरचे आरोपी म्हणून संशयित आहेत। आणि या सर्व दलित समाजाचा आणि मीडियांचा त्यांच्यावर संशय आहे। त्यांनी किती जरी सारवासारव केली तरी या ठिकाणी त्यांनी फक्त दलित विरोधातच काम केलेलं आहे। आणि गावागावातील गुंड व्यक्ती सोबत धरून त्यांनी प्रत्येक गावामध्ये भांडणाचं आणि एकमेकामध्ये वादविवाद कसं होतील या हिशोबाने इथं राजकारण केलेलं आहे। त्यांच्या इथं येण्याने आजपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गावागावातून अनेक केसेस दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी गोरगरिबांची ससेहोलपट होत असताना दिसत आहे। तरी आमचं सर्वांचं या कारोंडे गावातील दलित व्यक्तींचं असतील, सर्व बहुजन समाज असेल, तो फक्त आणि फक्त शाहू आंबेडकर विचारांच्या सरणीच्या माणसांच्या पाठीमागच राहणार आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी जो भाजप पक्ष आहे त्यांनी SC ST कॅटेगरीला ज्या आरक्षित जागा होत्या त्या ठिकाणी इथल्या स्थानिक उमेदवारांना संधी न देता आयात केलेले उमेदवार या ठिकाणी इथल्या जनतेच्या माती मारलेले आहेत। त्यामुळं ज्यावेळेस अडचणी निर्माण होत्याल त्यावेळेस ते जर निवडून आले तर त्यांच्या पाठीमागं कुठं त्यांना शोधत फिरायचा असा हा सवाल उभा राहिलेला आहे। पण इथं या ठिकाणी शाहू आंबेडकर विचाराचे मोहिते पाटील साहेब असलेले, जानकर साहेब असलेले, त्यांनी SC कॅटेगरीमध्ये इथल्या उमेदवारांना, स्थानिक उमेदवारांना बऱ्याच ठिकाणी संधी दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण तालुक्यातला दलित समाज हा जानकर साहेब आणि मोहिते पाटील यांच्या व त्यांच्याबरोबर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर कायम राहणार आणि मतदान फक्त त्यांनाच होणार। 2 गोष्टी आहेत त्या, तुम्ही स्थानिक उमेदवाराविषयी बोलला। हां, स्थानिक उमेदवार तर तुतारीकडचे बी नाहीत, ते वेळापूर तिकडल्या साईडचे आहेत। आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जात चोरीचा मुद्दा समोर येतोय, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने काय म्हणणार? आता त्यांचा जो जात चोरीचा विषय आहे तो त्यांनी त्यांचा SC कॅटेगरीचा दाखला त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी घटना लिहून त्या ठिकाणी त्यांना त्यांचा अधिकार मिळाला आहे। त्यामुळं आपण त्यांना कितीही जातचोर म्हणलं तरी ते शक्य होऊ शकत नाही। त्यामुळं ते बाहेरचं आणि जातचोर असं काय विषय येऊ शकत नाही। स्थानिकच्या मुद्द्यांना सुद्धा ते कायच तसं होणार नाही। ते इथलेच आहेत, माळशिरस तालुक्यातलेच आहेत, त्यामुळं काय विषयच नाही। हे फक्त तुमच्या कारोंडे गावकऱ्यांचं मत आहे का आसपासच्या? नाही, आसपासच्या गावातलं संपूर्ण दहेगाव गटातलंच म्हणणं असं आहे की ते कोण बाहेरचं नाहीत, काय नाहीत। आणि जात चोरी असली तरी त्यांना बाबासाहेबांच्या संविधानानुसार त्यांना त्यांचा हक्क मिळालेला आहे, त्यामुळे ती हक्क कुठंही ती गाजवणारच। जानकर साहेबांना मोहिते पाटील ह्यांच्याबरोबरच आम्ही तुतारीला मतदान करणार। कशामुळं? ही आपल्या समाजाच्या, आमच्या समाजाबद्दल। कुठल्या समाज? ही आपल्या दलितमधलं
बर काय दलितांसाठी काय केले जानकर मोहिते पाटलांनी? जानकर ह्यांनी मोहिते पाटलांनी आम्हाला म्हणजे कुठल्याच बाबतीत अडचण नाही त्यांच्याबद्दल. मग आता ती सातपुते बी दलितच आहे की? दलित असलं तरी ते आता म्हणायचं आहे दलित आहे बर हे आपल्या भागातच मोडत नाही तर घेतलंय आपला त्याला कुठलं आहे खाद्य. बाहेर गावचंच आहे की कुठे ह्या गावातला आहे ते? गावात आलतं कधी? नाही हे आला होता आम्ही निवडून दिला की पण पुन्हा बघाय बी आला नाही. निवडून दिल्यापासून कधी आलतं? आलंच नाही. बर हो एकदा पण? हिनं आलंच नाही तर त्याच्यावर मग आता त्याची पत्नी आहे की त्याची? मग असलं तरी ते आता ह्याच्यात चालत नाही ना. एक बरंच माणूस भात बघतं बर. काय सगळा असा धरून बघत नाही. हम्म. एकच बघतं ना शेत मग एकदा अनुभव घेतलाय घेतलं आता परत? परत आता कशाला आपल्याला हाय ती पार्टी आपल्या आणायची. कुठली पार्टी? ही जानकर आणि मोहिते पाटील कुठला आहे त्यांचा पक्ष? तुतारी. बर लोकांना काय परिसरातल्या तुमच्या गावातल्या? परिसरातलं काय आता हीच त्यांच्यावरच आमचं आहे ना नेकनमी. बर साहेबराव नामदास आम्ही तुतारी बरोबरच आहे. त्यातनं जानकर साहेबाला करत जाणारा म्हणजे एक त्यांना मतदान करू आणि त्याला मताने निवडून आणू असं गैर धरू बस एवढंच. कशामुळे जानकर साहेबाकडे जाणार आहे? आता हे सगळी जाणारी आमची सगळी पार्टी येणार म्हणजे त्यांच्याबरोबरच मागे गेलं पाहिजे ना. तुम्ही तुतारीच्या पार्टीत आहे का? तुतारीची पार्टीत नाही आमची सगळी बहुजन पार्टी त्यांच्याबरोबरच आम्ही करणार बरं सगळ्या बहुजनांचं मत आहे? आहे का सगळे बहुजन आहे मत सगळ्या मत तर माझं तर आहे मग त्यांचं कसं काय आमच्या कारोणे गावात कुणाची हवा आहे कुणाचं वार आहे कुणाला हवा जानकर साहेबाची. जानकर साहेबांची हो त्याच्यामुळं 100% जानकर साहेबांनी काय कामं केली? भरपूर केली ती. तर आता ह्या तुमच्या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझे आमदार रामभाऊ सातपुतेंची सौभाग्याची संस्कृती आहे उभा आहेत. काय मग ते पण माझे आमदार होतं ते म्हणतात की भरपूर मी पण विकासाची कामं केली. काय केली? केलीच गावात नाही. काय निधी वगैरे? काहीच नाही. 2019ला ज्यावेळेस ते उभे राहिले होते त्यावेळेस तुम्ही मतदान केलं होतं का? केलं ते की तुमच्या गावात किती वेळा आलं ते काय मला तर दिसलंच नाही अजून. निवडून दिल्या. पण तुमचं ह्या निवडणुकीविषयी मत सांगा. तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला काय वाटतं? आमचं 100% गावचं मतदान जानकर साहेबाला राहणार. बरं दुसरा उमेदवार आहे की पंचायत समितीला कोण आहे? खिलारी साहेब. हा मग आमचे ते आहे तीच ना दोन्हीचे गोणेला बी ह्यांना का म्हणून नाही देणार आम्ही. विकासच नाही आमच्या गावचा केला. बरं आता ही करतील असं वाटतंय का? करतील की. माझे नाव जगन्नाथ ज्ञानदेव लोंढे बापू, माझे उपसरपंच कारुंडे गावची. काय निवडणुका लागल्यात काय काय म्हणते कारुंडे? काय नाही, कारुंडे चांगल्यापैकी होणार. जानकर साहेबाला मोहिते पाटील आणि जानकर साहेब एकत्र असून त्यांना चांगल्यापैकी मतदान होणार. का बरं आता भारतीय जनता पार्टीचं बरोबर केंद्रात सरकार आहे राज्यात आहे निधी केंद्र- भरपूर आंबा म्हणते ते. निधी भरपूर नाही काय नाही. कारुंडे गावात शंकरराव मोहिते पाटलांनी तळं केले. पाणी लोकांना पहिल्यापासूनच पाण्याचं अजिबात ही बसून दिलं नाही आणि ती तळ्यातून लोकांना पाणी पुरवठा होतो. बरं तुमच्या गणात आता कोण कोण उमेदवार आहेत? आमच्या गणात जीवन जानकर साहेब आणि खिलारे मॅडम. काय गावाचा कल काय काय गावाचा कल जानकर साहेब आणि मोहिते पाटील हा त्यांच्याकडेच गावाचा कल आहे. मी तुषार पाटील, मी कारुंडे गावचाच नागरिक आहे. शेतकरी कुटुंबातलाच आहे मी. आणि काय तरीच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. कशामुळं? काम आहेत इथं जानकर साहेबांचे काम आहेत. मोहिते पाटील कुटुंबाचे आज 70 वर्षापासून काम आहेत. विकास कामं केलेली आहेत. ह्या गावामध्ये जी तुम्हाला विकास दिसतोय ना ते पूर्णपणे मोहिते पाटील कुटुंबाने केलेला आहे. आमच्या गावात कुठं तिकडं मंदिराकडं कुठं एक हे बांधलेलं 4 खोल्या बांधलेल्या आहेत. त्याचा बी जत्रेमध्ये कोणाला वापर होत नाही त्या खोल्यांचा. पत्रा शेड वगैरे काय असतं तरी म्हटलं असतं लोकांना बकरी हे कापायला त्याचा वापर होतो या. तो पण काय वापर होत नाही त्याचा. आणि राहिला रस्त्याचा विषय तर तुम्ही एकदा वाड्या वस्त्यांवर फिरून बघा. कुठंही गावात रस्त्याला अगदी खडीसुद्धा नाही. 75 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती देश स्वतंत्र झाला तसं ह्या वाड्या वस्त्यांवर वरती रस्त्याची कामं झालेली नाहीत. दादांनी केली बांधकाम मंत्री असताना त्याच्यानंतर कामच झाले नाहीत. त्यांची जास्त काम कमी आहे. आणि गावामध्ये गावगाड्यात गावाखेड्या प्रत्येक खेडोपाडी यांनी फक्त जातीवाद पसरवण्याचं काम केलेलं आहे माळशिरस तालुक्यामध्ये. बाकी काही केलेलं नाही. विकास काम कमी आहे. तुम्हाला सांगतो आता ह्या इलेक्शनमध्ये पूर्णपणे समाजामध्ये भांडण लावायचं आणि 9 तारखेनंतर हा माणूस तालुक्यामध्ये कोणाला दिसणार नाही.
बालेवले भारतीय जनता पार्टीचे गावात येतात, त्यांच्यापाशी कोण माणूसच गावात नाही बसायला. पण 4 माणसं आहेत त्यांच्यापाशी बसतात, उठून जातात. आणि इकडले राष्ट्रवादीचे जे आहेत ते जीवन भाई आले होते, स्वतः प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत, प्रत्येकांच्या अडचणी विचारलेल्या आहेत, त्याच्यावर त्याच जागेवर बसून काय मार्ग काढलेले आहेत. नंतरने त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर स्नेहलताई जानकर त्यासुद्धा आल्या होत्या. प्रत्येक वस्तीवरती प्रत्येक घरोघरी जाऊन आलेले आहेत ते, आणि ते लिहून घेत होत्या त्याच वस्तीवर काय अडचण आहे, त्या समाजाची काय अडचण आहे. पंचायत समितीमध्ये दुसरं उमेदवार कोण आहे ते आले होते का? हो आले होते, कमलताई खिलारे आल्या होत्या. जीवन भैया, अर्जुन शेह मोहिते पाटील दादा आणि कमलताई खिलारे हे तिन्ही उमेदवार कमीत कमी 5,000च्या लीडनं, हे तिन्ही पण उमेदवार 5,000च्या पुढच्या लीडनं निवडून येतील.